नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाचा विज्ञान विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण विज्ञानाची आकारिक मूल्यमापन चाचणी 1ची प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा. तत्पूर्वी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशनसुद्धा आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. इयत्ता 7वी विज्ञान घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित गुण 20. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. या ठिकाणी आपल्याला 3 रिकाम्या जागा दिलेल्या आहेत आणि त्यांची उत्तरंसुद्धा लिहून दाखवलेली आहेत. अचूक उत्तर लिहिण्यास आपल्याला 3 गुण हे मिळणार आहेत. बघा, पहिली रिकामी जागा, सापाची त्वचा खवलेयुक्त असते. दुसरा आहे, खोडाच्या 2 पेरातील अंतराला कांडे म्हणतात. 3, अमरवेलीसारख्या काही वनस्पती परपोषी असतात. अशा पद्धतीने 3 रिकाम्या जागा आपण कंप्लीट करायच्या आहेत. त्यानंतर प्रश्न दुसरा, शोधा पाहू माझा जोडीदार. 4 गुणांसाठी. 1, फुले व पाने कीटकांना आकर्षित करतात. उत्तर आहे घटपर्णी. बघा, अ गट आणि ब गट दोन्ही पाहायचं आहे आणि त्याचं उत्तर आपण अचूक लिहायचं आहे. मी फक्त उत्तर वाचते. दुसरं, अन्नग्रहणासाठी चूषक मुळे असतात. अमरवेल. 3, वाळवंटात राहण्यासाठी अनुकूलित कोरपड. पाण्यात राहण्यासाठी अनुकूलित कमळ. या पद्धतीने आपण अचूक उत्तर जोड्या लावल्यास आपल्याला 4 गुण मिळतील. पुढचा प्रश्न, शास्त्रीय कारणे लिहा. 4 गुणांसाठी. 1, जंगलात वृक्षवेली उंच वाढतात. उत्तर, सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी जंगलातील वनस्पतींमध्ये स्पर्धा असते आणि म्हणूनच सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी त्या उंच वाढतात. 2, बदक प्राण्यात असताना ओले होत नाही. उत्तर, बदकाच्या पायाच्या बोटांमध्ये पडदे असल्याने पायांचा त्यांना वल्ल्याप्रमाणे उपयोग होतो. त्यांचे पंख तेलकट असल्याने पाणी त्यावरून ओघळून जाते, म्हणून बदक पाण्यात असताना ओले होत नाही. प्रश्न चौथा, 2-2 उदाहरणे लिहा. 5 मार्कासाठी हा प्रश्न आहे. बघा, पहिलं, लाल फुले असणाऱ्या वनस्पती. जास्वंद, गुलाब, पांगरा. रात्री पाने मिटणाऱ्या वनस्पती. गुलमोहर, आवळा. खोडावर काटे असणाऱ्या वनस्पती. निवडुंग, बाभूळ. काटेरी आवरणाची फळे असणाऱ्या वनस्पती. फणस, धोत्रा. एकच बी असणाऱ्या फळांच्या वनस्पती. खारीक, आंबा, बोर. या पद्धतीने आपण हा चौथा प्रश्न सॉल्व करायचा आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न 5वा, मासेची आकृती काढायची आहे आणि 2 गुण मिळवायचे. पाठ्यपुस्तकात आपल्याला आकृती पाहायला मिळून जाईल. त्यानंतर दुसरी आकृती, पानांचे विविध भाग. कोणत्याही झाडाचं पान काढायचं आहे आणि त्याच्या भागांना नावं द्यायची. ही आकृतीसुद्धा आपल्याला विज्ञानाच्या पुस्तकात सहज मिळेल. अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीची विज्ञान विषयाची आकारिक मूल्यमापन चाचणीची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.